की ह्या दोन शहरांवरती मोठे प्राणघातक विस्फोटक हल्ले करण्यात आले, ज्या हल्ल्यांमधून आजही तिथं म्हणजे तिथे जन्माला येणाऱ्या पिढ्या लुळ्या पांगळ्या जन्माला येत आहेत, तिथं गवताचं पान सुद्धा उगवत नाही असं सांगितलं जातं. पण त्याच जपानमधली मुलं एकत्र येतात आणि काहीतरी इनोव्हेशनच्या गप्पा गोष्टी करतात, काहीतरी इनोव्हेशन करतात. जसं की आपण कुठलीही टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कुठल्याही तंत्रज्ञानामध्ये कुठलाही आज ब्रँड वापरतो, तर ते बऱ्यापैकी ब्रँड जपानचे आहेत. मग हे त्यांच्यामध्ये कुठून आलं? जोपर्यंत आपल्याला अपयश काय आहे हे आपण जवळून पाहत नाही, संघर्ष काय आहे हा जवळून पाहत नाही, तोपर्यंत आपल्या क्षमता विकसित होणार नाहीये. आणि खरं तर आज मुलांना हे क्षमतांचं तंत्र शिकवणं गरजेचं आहे. त्यांना स्वतःवरती फोकस करायला लावणं गरजेचं आहे.